आता सर्व व्लॉगिंग क्षेत्राकडे बोलतायत, कॉमेडी क्षेत्राकडे बोलतायत आणि तुम्ही काहीतरी आपल्या एरियामध्ये काहीतरी नवीनच सुरू केलं आहेस, तर तुला ही कल्पना कशी आली? ज्याच्या मांडवाचे आणि लग्नाचे ब्लॉग्स आपण बघतो परत परत, प्लीज वेलकम राज करंजाचा उर्फ राजदीप घरत. अरे बाबा कवर बोलायला लागलो ना का मेमरी कार्ड पूर्ण मी एकदा लागलो तर लागलो. बोलू शब्दच नाहीत आपले, म्हणजे आपले आगरी कोली लोकच आहे ना, वन साइड आहेत, कोणाला ऐकणारच नाही. ही 10 लाखाची गोष्ट. मस्त बोलतोस आणि आमची मानसी आहे, माझी छोटी बहीण, ती कमी बोलते कारण तिला असं होता. ऑलरेडी नावं आहेत करंजावरून आणि मोठे मोठे चॅनल आहेत, तर त्यांच्या समोर आपण नाव कसा टाकायचा तो. बरोबर. त्याने म्हणजे फटकाच मारला असं बोलू शकतोस. आणि मी माझ्या फोनला AK-47 बोलते आणि जो नवीन घेतलाय त्याला मशीन गन बोलते, 1 TB. आणि त्यांना हात लावलेला मला बिलकुल नाही आवडत. आणि दुसरी गोष्ट सांगायची बोलल्यानंतर, लहानपणी तो 3-4 वर्ष तरी असा बोलत नव्हता. अच्छा. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप घरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाच्या यूट्यूब चॅनलवरती. चेहरा आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल काहीतरी आज स्पेशल असणार आहे. तर आज पॉडकास्ट आहे आपला. कधी विचार सुद्धा नव्हता केला काय इतक्या लवकर आपला पॉडकास्ट होईल. खूप भारी वाटतंय. आणि तुम्ही विचार कराल काय डान्सच्या वेळी पण तसाच बोलला काय स्पेशल दिवस आहे, पण ये कधीही न विचार केलेल्या गोष्टी आहेत, ते आपल्यासोबत आता होत आहेत. आणि सर्व काय तुमचे मुलं होत आहेत आणि तुमचे खूप खूप धन्यवाद, तुमचे खूप खूप आभार. आणि डिनर विथ यूट्यूब सेलिब्रिटीज चॅनलचं नाव आहे, समोर येत देखील असेल. गणेश दादा सेलिब्रिटीजचा दर्जा दिला आहे, पण राज सेलिब्रिटी नाही, राज तुमचा राजा आहे आणि हे सर्व काय तुमचे मुलं आहे. तर जाऊया. आणि अजून मी तयारी केली आहे ना, केस वगैरे मारते. विषय असा आहे, कोणतरी आरसा धरून ठेवला आहे म्हणून थांबलोय. ठीक आहे, तर चला व्लॉग सुरू करूया का नंतर घाई होईल आणि नंतर लग्न वगैरे पण आहेत गावात. सो घाई नको म्हणून आत्ताच व्लॉग सुरू करते. तयारी करून डायरेक्ट तुम्हाला मी आगरी कट्ट्याला भेटणार. आगरी कट्ट्याला आपला पॉडकास्ट होणार. पॉडकास्ट म्हणजे थोडक्यात सांगायचं गेलो ना, माहिती विचारतात, तर आपण आपल्या हा करिअरमध्ये कसा आलो काय थोडक्यात माहिती देणं त्या व्हिडिओचा किंवा त्या चॅनलचा हेतू असते. तर त्याच चॅनलचं नाव तुम्हाला समोर दिलेलंच आहे, डिनर विथ यूट्यूब सेलिब्रिटीज. आणि तिथनं आपण आमंत्रण आले आपल्याला. तुम्ही कदाचित आपल्या ते इंट्रोची व्हिडिओ बघितली नसाल, ती पण आपण आपल्या स्टाईलमध्ये केलेली आहे, तर ती देखील बघा. आणि चॅनलवर माझ्या आणि त्याच्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडल्या तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडतील, कारण का गणेश दादा काहीतरी नवीन करतोय, त्याला साथ नक्की द्या. आपल्याकडून पण साथ फुल असणार आहे जसा. तर चला टाइमपास न करता व्लॉग सुरू करूया. सेलिब्रिटीज आल्यात मॅचिंग करून, आणि त्यांचा कॅमेरामॅन मी, त्यांच्या पाठोपाठ. खूप उशीर झाला आहे, व्लॉग नीट सुरू पण नाही केला आपण. इकडं लेफ्ट साईडला आगरी कट्ट्याला होता आपण. मित्रपरिवार असलो तर आपण नेहमी इथं बसतोय. आज फॅमिलीसोबत आहोत तर इकडं बसायचं आहे आपल्याला. मस्त लाइटिंग वगैरे केलेली आहे. हाय, जेवायला आलेत. कुठून? मुलेखनवरून आहेत बघा. स्टार्टर मागवले ताई. आत्ताच सुरुवात केली, आत्ताच आलेत की काय? बर्थडे आहे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. असंच हसत राहा काय, मग अभ्यास कर भरपूर. नाव काय तुझा? नेहमी ब्लॉग जित. नेहमी ब्लॉग बघतोस ना, आवडतात ना? थँक्यू. बघतोस ब्लॉग तू? तुझं नाव काय? विवा. कितवीला आहेस तू? सेकंडला आहे ती. आई तुमचं नाव काय? माझं तृप्ती. तृप्ती आई आहेत, तर ते आता जेवतात, त्यांना मी डिस्टर्ब नाही करणार. चला धन्यवाद. आई सेटअप लागलेला आहे. सायली ताई आहे जी नेहमी कॅमेऱ्याच्या मागे असते, पण ती तुम्हाला कधी दादा तिला दाखवलंच नाही तू कधी. प्रत्येक ब्लॉग मध्ये जो ब्लॉगर येतो ना तो तिला दाखवतच असतो, त्याच्यामुळे ती स्वतः बोलते मी पार्टिस्टिक आहे. पण ती माझ्या याच्यात समोर दिसेल आज. सेटअप वगैरे लावलेला आहे सायली ताईने. आणि इथं सेलिब्रिटीज दोघी जणी, राजेश्री मॅडम आणि मानसी मॅडम आलेल्या आहेत. कुठून आहात तुम्ही?
आम्ही तर द्रोणागिरीमध्ये राहत आहे. आणि टेस्ट बद्दल काय सांगाल आगरी कट्ट्याच्या? टेस्ट एकदम लाजवाब आहे. आणि दादा आहे, दादा नाव काय? प्रथमेश दादा आहे. आणि ताई यज्ञा पाटील ताई आहेत. त्यांना रेग्युलर असतात तिकडं आणि आम्ही पण रेग्युलर असतो, पण आम्ही त्या सेक्शनला असतो. त्याला हा फॅमिली सेक्शन आहे, बरोबर दादा? गिरीश दादा आहे आगरी कट्ट्याचा ओनर. सध्या हॉटेल त्याचा फॉर्म मध्येच आहे आणि आता सर्व गडबड चालू आहे, तो बिझी आहे, ऑर्डर घेतोय, फॅमिली सर्व चालूच आहेत. धन्यवाद दादा. मस्त टेस्ट वगैरे मस्त आहे. आम्ही येत असतो, फक्त फ्रेंड सोबत येतोय आम्ही. मस्त टेस्ट वगैरे बघ. माझा आवडता इकडचा आहे भेजा फ्राय. मी भेजा फ्राय जास्त करतो इथे आल्यावरती. आणि भेजा मसाला हे माझे फेवरेट आहेत. आम्ही सर्व फ्रेंड सोबत. आणि यो पाया सूप तो माझा आवडता आहे. 3-4 आहेत ते मी दरवेळी मागवत असतो इकडे आल्यावरती. हॉटेलच्या क्षेत्रामध्ये आता तू उतरलायस आणि तुला नव्याने सांगण्याची गरज नाही का आपली जी लोक आहेत, आपली मराठी पोरं आहेत जी या क्षेत्रात कुठेतरी कमी उतरत आहेत आणि उतरायला घाबरतात, कारण का लॉस त्या आधीच लॉस विचार करतायत. म्हणजे तू काय मी काय एकच, आपण पण तोच विचार करतो. हा बिझनेस टाकायची कल्पना तुझ्या मनात कशी आली? कल्पना म्हणजे या क्षेत्रामध्ये मला इंटरेस्ट पहिलेपासून होता, पण मला वेळ नव्हता आणि जागा होती माझी इकडे, पण काहीतरी असंच एक विचार आला, चला काहीतरी करूया म्हणून. झाडं लावल्यानंतर आता जागा आपल्याकडे आहे, स्पेसियस जागा आहे. मग विचार केला चला काहीतरी करूया. तर मग पहिला तो तिकडचा किचन चालू केला छोटासा. 5 टेबल आणले आणि 30 खुर्च्या आणल्या. नंतर मग कस्टमरचा रिस्पॉन्स आणि तुमची व्यवस्थित माझ्या पाठनं हात उभा राहिला, त्याच्यामुळे मी हे सर्व करू शकलो आणि आता मला चांगला कस्टमरचा प्रोत्साहन भेटलेलं आहे. हो, चांगलं टेस्ट वगैरे सर्व मस्त आहे, खूप भारी आहे. आणि नॉनव्हेज काय खाल? आज दादानी गुरुवार घेतला, म्हणजे गुरुवार नाही, आज माझ्याकडूनच ते हे झाला काय गुरुवारी आलो, कारण का उद्या पण साखरपुड्याचा शूट आहे. सर्व बिझी शेड्यूल चाललाय. लग्न कार्य आपल्यामध्ये एकदा सुरू झाली रीत काय एकदम सुसाट सुटतो आपण सर्व. तर तुला खूप खूप शुभेच्छा. आगरी कट्टा 1, आगरी कट्टा 2, आगरी कट्टा 3 असे ब्रांचेस ओपन करतो. नक्कीच. हो, माझ्या पाठीशी राहू दे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट अँड दोस्त गणेश म्हात्रे तुमचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर डिनर विथ यूट्यूब सेलिब्रिटी. आपले सेलिब्रिटी हे तुमच्या परिचयाचेच आहेत आणि ते विथ फॅमिली आले आहेत. मामी आमच्या मागे बसलेले आहेत आणि राज आणि मानसी हे दोघं आपल्या समोर बसलेले आहेत. तर राजदीप, सर्वप्रथम मी तुझं स्वागत करतो. मानसी तुझंसुद्धा, की तुम्ही वेळ काढून आमच्या पॉडकास्टसाठी आलात आणि 2 शब्दात तुझं स्वागत करतोय. ज्याच्या मांडवाचे आणि लग्नाचे ब्लॉग्स आपण बघतो परत, ज्याच्या मांडवाचे आणि लग्नाचे ब्लॉग्स आपण बघतो परत, प्लीज वेलकम राज करंजाचा उर्फ राजदीप घरत. अरे बाबा. दादाबद्दल काय सांगू? पॉडकास्ट बद्दल पहिला गोष्ट, उरण तालुक्यामध्ये असं कोणच नाही जो पॉडकास्ट करतो. आणि ही डेअरिंगच बोलू शकतो, कारण का त्याच्या पाठचा सर्व काय मला माहिती आहे. म्हणजे थोडाफार अनुभव आहे त्याच्याबद्दल, किती शब्द वापरत नाही, पण तो जे करतो ना अजूनपर्यंत आपल्या इकडं कोणीच नाही केलं. आणि तो भरपूर मोठी गोष्ट करतो. आणि आमच्या बाबतीत तरी आम्ही आता थोडेफार कुठेतरी बाहेर निघतोय, तर आमच्यासारखे युट्यूबर्सला किंवा त्यांनी सेलिब्रिटी दर्जाचा नाव दिलं आम्हाला, सेलिब्रिटी म्हणून तो आम्हाला काल घरी बोलवायला आला होता. तर खूप आनंद होत आहे. आणि आपलाच माणूस कोणतरी हे सर्व करतोय, तो डबल आनंद होत आहे. आणि गणेश दादाला खूप खूप शुभेच्छा आमच्या वतीने. आणि आपली फॅमिली सुद्धा, जर आपलं कोण चॅनलवर म्हणजे आपल्या चॅनलवरचा कोण ही व्हिडिओ बघत असेल तर बघा, दादाला नक्की सबस्क्राईब करा. ही दादानी व्हिडिओ टाकली ना का त्याच्या दुसऱ्या दिवशी मी माझी व्हिडिओ टाकीन आणि खालती पहिला नाव टाकीन दादा चॅनलचा. पहिला सबस्क्राईब करा दादाला. आणि पहिला माझे सर्व प्रश्न मी माझ्या ब्लॉगमध्ये टाकीन. नंतर पूर्ण प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दादाच्या चॅनलवरती भेटतील. म्हणजे काही असो ते दादाच्या चॅनलवर दादाला सपोर्ट करा. आपल्या माणसांना आपणच सपोर्ट केला पाहिजे. माझा प्रत्येक वेळी तो प्रश्न असते, म्हणजे उत्तर असतेच. ठीक आहे दादा, तुझ्या चॅनलसाठी आणि ताईसाठी पण ती देखील भारी काम करते. ती फ्रंट कॅमेरा नसते, पण बॅक कॅमेरा जे असतात त्यांचा पण तेवढाच मोलाचा वाटा असते जेवढा समोर जो कॅमेरा व्यक्ती दिसतोय तेवढा. तर धन्यवाद दोघांचे, तुम्ही असं यो कार्य करताय. आणि आम्हाला तर कधी आयुष्यात वाटलं पण नव्हतं. म्हणजे प्लॅनिंग असते काही फ्युचरमध्ये, स्वप्न बघितले तर ते आपण पूर्ण करू शकतो. तर कधी विचार सुद्धा नव्हता केला की पॉडकास्ट स्वप्न बघतोय आम्ही. आता अजून भरपूर मोठे मोठे स्वप्न आहेत, ते बघते. स्वप्न बघूत तर आपण ते काय साकार करू शकतो. तर पॉडकास्टचा विचार कधीच नव्हता केला आणि इतके लवकर हा स्वप्न पूर्ण झाला आमचा, तर त्याची ट्रिपल मजा वाटते. मी सर्वांना ब्लॉगिंग करिअर बद्दल प्रश्न विचारतो, पण मला तुला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की तू दरवर्षी दिंडीला जातोस साईबाबांच्या. तर मला पहिला प्रश्न तिथूनच सुरुवात करायची आहे की साईबाबा आणि तुझं नातं आणि तुला आलेला अनुभव हे पहिल्यांदा सांगतो. कव्हर अप होतं, मेमरी कार्ड पूर्ण.
मी एकदा लागलो तर लागलो. हा तर सर्वांचा हा प्रश्न आहे की तुला सकला मासाच आवडतो की तुझी दुसरी फेवरेट कोणती मच्छी आहे? बोलू शब्दच नाहीत आपले, म्हणजे आपले आगरी कोळी लोकच आहे ना, वन साइड आहेत, कोणाला ऐकणारच नाही. नाही, ही 10 लाखाची गोष्ट की आता तू एवढा मस्त बोलतोस आणि आमची मानसी आहे, माझी छोटी बहीण, ती कमी बोलते कारण तिला मी आधीपासून ओळखतो. तर ह्या 4 कंट्रीजमधला बेस्ट कंट्री तुला कुठली वाटली? माझी अशी इच्छा आहे की तुझ्यासोबत माझा एक ब्लॉग दुबईला व्हावा. कारण तू जे एक्सप्लोर केलंस ते खूप चांगल्या प्रकारे केलंस. तर ह्या रिलेटेड तुला अजून एक असा क्वेश्चन विचारेन की तू आता डेली व्लॉग करतोस, डेली व्लॉग करताना बेस्ट एक्सपिरियन्स कुठला होता आणि वर्स्ट एक्सपिरियन्स कुठला होता? आणि एक ताई आली काय, दादा फोटो पाहिजे, तर ताईला बोललो ताई नको फोटो, हाफ पॅन्टीवर आहे. त्याच्यामुळे जेवढा चांगला करता येईल ना तेवढा मी चांगला करते. आणि रिस्पॉन्स तो प्रश्न मी काय करते, प्रश्न राहते की बाजूला माझा दुसराच चालू होते. तर प्रश्न असा तुझा ते चांगली गोष्ट, पण तू जेवढा काय बोलतोस ना ऐकायला मजा वाटते. प्रज्ञाताई आमची गावातलीच, तिची लहान मुलगी आहे, ती मला नेहमी टीव्हीवर बघते. ओके. तर त्या दिवशी काय झाला होता, महाप्रसाद होता, तेव्हा ती तिकडे आली होती. प्रज्ञाताई तिला घेऊन आली होती. तिचा बारकीचा नाव विसरलो, सॉरी तिचं नाव विसरलोय मी. पण ती एवढी क्यूट आहे ना, आणि ती मला बघतच बसली अशी, आणि तिला विश्वासच नव्हता होता. जर माझी ती व्हिडिओ असेल मला शेअर केलेले ताईने, ते सेंड करून तुला चॅनलवर दाखवू शकतोस किंवा माझ्या चॅनलवर मी दाखवेन. शॉक झाली का युट दादा टीव्हीतून बाहेर कसा आला, ती शॉकच झाली. आणि ती घरी ती तिथं जेवली तर नाही, ती जेवायला बसलेली आणि तिने मग बघितलं ती जेवली तर नाही तिकडं. प्लस घरी जाऊन ती शॉकच होती. मला ताईने व्हिडिओ पाठवली, बघ बोलते अशीच झालं. तर तो एक भारी एक्सपिरियन्स आहे. 16 मी शूट करत होतो, तर याने बघितलं का मी शूट करतोय. तर आता मला कसं माहिती पडेल की याची ती गर्लफ्रेंड वगैरे आहे, तर त्याने म्हणजे फटकाच मारला असं बोलू शकतोस. आणि मी माझ्या फोनला AK-47 बोलते, आणि जो नवीन घेतलाय त्याला मशीन गन बोलते, 1TB. आणि त्यांना हात लावलेला मला बिलकुल नाही आवडत. आणि त्याने हात नाही लावला, कोणी हात लावला असतं तर हात लावलेला समजते का राज नको असं नको. त्याने हात असा हे केला आणि नंतर मला बाजूला नेऊन सांगते काय तिचा आहे ना, ते ड्रेस सांगितला मला, तिची बोलते व्हिडिओ काढू नको. ओके. आता मला सांग की तुझा सर्वात पहिला ब्लॉग कोणता होता जो तू बनवलास? बरोबर. तर असा होता कॉमेडी XP राज विथ मानसी राजकरंजाचा प्रवास माझा. हा प्रश्न कोणालाच नाही विचारला आतापर्यंत, मी तुलाच विचारते, तुझा फेवरेट ब्लॉगर कोण? आणि याच्या पाठी माझा मित्रपरिवार पण भरपूर आहे. मोहित आहे, श्री आहे, मॅडी आहे, अजून कौशल आहे, हितेन आहे. ही माझा जो ग्रुप आहे तो पण सपोर्टिव्ह आहे. मला काय लागला तर ते हेल्प सुद्धा करतात मला. नलिनी काकूंना भेटायचा जो स्वप्न आहे प्रत्येक आता जो ब्लॉगर आहे, मी भेटलो. बरोबर, तू भेटलास. नलिनी काकूंना तर भेटायचंच आहे, त्यासोबत विक्रांत दादाला पण भेटायचं आहे, कारण त्याची जी फोटोग्राफी स्किल आहे किंवा तो जो व्हिडिओज करतो त्याचा सुद्धा मी एक फॅन आहे आणि मला त्याला सुद्धा भेटायचं आहे. हे मी आता माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगतोय. विक्रांत दादानी जर बघितला माझा व्हिडिओ माझ्या नशिबाने, तर मला एवढंच सांगायचं आहे की मला तुला सुद्धा भेटायचं आहे. नलिनी काकूंसोबत भेटू आपण, त्यांना देखील भेटू आपण. शेवटचा राऊंड राहिलाय आणि त्याच्यानंतर आपला पॉडकास्ट कुठेतरी संपेल. फक्त मला प्रेक्षकांना एकच अजून बोलायचंय भरपूर, तुम्हाला प्रेक्षकांना अजून बोलायचंय भरपूर. राजदीपनी जे नाव कमवलंय त्याच्यानंतर जी तुम्हाला माणसं ओळखतात, की तुम्ही मला आधी पण बोललात की कशा प्रकारे तुम्हाला ते एक भरून येतं किंवा चांगलं वाटतं, तो एक्सपिरियन्स सांगा तुम्ही फक्त. लहानपणी तो 3-4 वर्ष तरी असा बोलत नव्हता. अच्छा. ओके. मी डॉक्टरकडे नेले, कारण का बायरा तरी असेल एकतर मुका तरी असेल, काय तरी 2 पैकी एक असेल. मी डॉक्टरकडे नेले कारण का बायरा तरी असेल एकतर मुका तरी असेल, काय तरी 2 पैकी एक असेल. मामी तुम्ही सांगा की त्याला कोणती गाडी भविष्यात घ्यायची, तुम्ही सांगा. भविष्यात त्याला गाड्या सगळ्या घेऊन मोकळी झालोय आता. ओके. स्वप्न मोठी बघूया, तेव्हा कुठेतरी आपण आणि I-20 पोहोचू ना. मी थोडा डिले करते, त्याच्यामुळे ते मला नेहमी ओरडत असतात. तर आता माणसावर जाऊ दे, मी माझी चुकी सांगितलेली आहे. तेच सांगणार होती की तुला 50 वेळेला हाक मारायला लागते की जेवायला ये. आणि ह्या प्रेमाच्या भेटवस्तू आहेत. राज मला 10 वेळेला बोललाय की दादा काही चढ नको, काही चढ नको.
पण हे आमचे संस्कार आहेत जे आम्हाला हे आणायला भाग पडतात. तर ते तू स्वीकार आणि तुला हवं तेव्हा तू खोल. हा, मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवेन. मी ब्लॉग टाकणार आहे आणि Okay. तुझी व्हिडिओ पडली का त्याच्या एक तासानंतर टाकीन मी ब्लॉग. ओके मी करून ठेवते. तुझी Okay. व्हिडिओ पडल्यानंतर दुसऱ्या तासाला माझी व्हिडिओ येईल आणि माझ्या व्हिडिओच्या खालती तुझी लिंक असेल. ओके तर तुम्ही दादाला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर जाऊन लगेच सबस्क्राईब करा. या ब्लॉगमध्ये तुम्हाला घरी गेल्यानंतर मी याच्यात काय आहे ते देखील दाखवेन. आणि दादाला मी नेहमी सांगत असतो काय एवढा खर्च करत जाऊ नकोस माझ्यासाठी ना, म्हणजे थोडाफार कमी कर. सर्वांसाठी सुद्धा. आपला स्टार्टअप आहे थोडाफार, पण दादा करतोय त्याचे सुद्धा धन्यवाद. मी काय बोलू. तर धन्यवाद दादा. खूप प्रेम आणि तुझ्याकडूनच ना आपल्या सर्व सबस्क्राईब कडून भरपूर प्रेम भेटतंय. जसा आमच्यावरती करताय, प्रणित दादावरती करताय, विनायक दादावरती करताय, गणेश दादावरती करताय. गणेश दादा म्हणजे गणेश दादा बेलपाडकर, अजून येतील सोहन दादा येतील, अजून चिकार जण आहेत जे येतील. तसं त्यांच्यावर प्रेम करताय तसंच गणेश दादावरती आणि माझ्यावर सुद्धा करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जे आता बरेच जण आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असतात त्यांना माहिती पण नसते का हा युट्यूब करतोय, कारण का त्यांचा जेवढा परिचय नसतो युट्यूब सोबत नसतो, माहिती नसते काय गणेश दादा राज हे करतोय. ओके तर तुम्ही शेअर करा जेणेकरून दादा म्हणजे आम्ही घराघरात पोहोचू, म्हणजे ज्याला माहिती नसेल त्याला माहिती पडेल ना. बरोबर बोललो ना मी? बरोबर बरोबर बरोबर. आणि हा कारण काय जे सर्व काय ती दाखवते दादा म्हणजे बोलतोय ते सर्व कव्हर करण्याची ती एकटीच आहे सायलीताई. तर आता पहिले दादाकडे जाऊया आपण. दादा, ही कल्पना तुझ्या मनात कशी आली? काय म्हणजे आता सर्व व्लॉगिंग क्षेत्राकडे बोलतायत, कॉमेडी क्षेत्राकडे बोलतायत आणि तुम्ही काहीतरी आपल्या एरियामध्ये काहीतरी नवीनच सुरू केलं आहेस, तर तुला ही कल्पना कशी आली? मला ही कल्पना आली ती आपले जे ब्लॉगर्स आहेत म्हणजे तू आहेस, प्रणित दादा आहे किंवा गणेश दादा आहे, सोहन आहे, हे जे तुम्ही लोक आहेत जे आपली मराठी मुलं आहेत ज्यांनी आपलं नाव पुढं नेलं आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की जे काही काम कराल ना ते असं करा की जागतिक दर्जाचं वाटलं पाहिजे, आणि तुम्ही लोक ते करताय ह्याचा मला अभिमान आहे. आणि ती गोष्ट धरूनच मला काहीतरी करायचं होतं. आणि त्यासाठी पॉडकास्ट, कारण मी रणवीर अलाहाबादी याचे पॉडकास्ट बघतो खूप आवडीने, तर त्याच्यावरून मला आयडिया ही होती की पॉडकास्ट करूया. पण नुसतं पॉडकास्ट तर सर्व करतात, त्याच्यामध्ये एक्साइटिंग असं काय आहे? तर एक्साइटिंग येतं ते सेलिब्रिटींसोबतचं बोलणं. आणि सेलिब्रिटी कोणते सेलिब्रिटी? ज्या सेलिब्रिटींनी यूट्यूब क्षेत्रात स्वतःचं नाव कमवलं ते सेलिब्रिटी, आणि त्यांच्यासोबत जेवण ही माझ्यासाठी एक पर्वणी आहे. आणि खूप मोठा मान भेटतो मला त्या गोष्टीमध्ये. जे कोणी आत्तापर्यंत सेलिब्रिटी आलेत त्यांनी मला एवढं सांभाळून घेतलं आहे आणि एवढा सपोर्ट दिला आहे प्रत्येकाने. जे कोणी आलेत त्यांनी प्रत्येकाने मला खूप छान सपोर्ट दिला आहे. इवन सजेशने म्हणजे अक्षरशः मैफिल जमवली होती. तो बिहाइंड द कॅमेराचा होता, ऑफ द कॅमेरा होतंच, पण बिहाइंड द कॅमेरासुद्धा खूप छान काहीतरी होतं. आणि हा प्रश्न आहे तो तुझ्यासाठी आहे, पण त्याचं उत्तर मी देईन. ओके. तुझा फेवरेट युट्यूबर कोण आहे? थांब. त्याचा फेवरेट युट्यूबर मी आहे. अगदी अगदी बरोबर बोलला. पण मी तुला एवढं सांगेन की जेवढे आपले मराठी युट्यूबर्स आहेत ते माझे सर्व फेवरेट आहेत. बरोबर. म्हणजे तू प्रणित दादा घे, गणेश दादा घे, इवन विनायक दादा घे, नलिनी काकू घे, इवन एक सतीश दादा आहे म्हणजे एस फॉर सतीश. हे सर्व माझे फेवरेट आहेत. जेवढे मराठी युट्यूबर्स आहेत ते सर्व माझे फेवरेट आहेत. आणि मी प्रत्येकाचे ब्लॉग काही ना काही प्रमाणात बघतो, कारण सर्व बघणं तुला पण माहिती आहे पॉसिबल नाही. तर सर्वांचे बघतो आणि सर्व माझे फेवरेट आहेत. आणि मला सर्वांसोबत बोलायचं आहे, सर्वांना जेवायला बोलवायचं आहे. जर ठीक आहे, आता जाऊया आपण सायलीताईकडं. ओके. नेहमी जी कॅमेरावर नसते. हो हो हो. सायलीताई, तू याच्या अगोदर कधी म्हणजे असे शूट वगैरे केलेस काय? नाही, कधीच नाही. आणि कसा एक्सपिरियन्स आहे मग तुला हा? खूप भारी. म्हणजे प्रत्येक सेलिब्रिटी एक वेगवेगळं असतं, त्यांचे एक्सपिरियन्स वेगळे असतात. त्यांच्यासोबत काम करायला खूप भारी वाटतं. आणि चमचमीत खायला पण. हो. वेगवेगळ्या हॉटेल्सला जाऊन खायचं आहे. तसं आम्ही पण कार्य करतो. हे कार्य एकदम, या कार्याला अजिबात लाजायचं नाही. खायचा बिंदास. शरीर आपला नीट राहील तर उद्या आपण नीट राहू. बरोबर आहे. बरोबर बरोबर आहे ना? बरोबर आहे. मला याच्यात थोडंसं ऍड ऑन करायचं आहे की राजदीप आपल्याला सांगतो शरीर नीट राहील वगैरे वगैरे, पण तो स्वतः जिमला जातो, स्वतःची फिजिक मेंटेन करतो आणि आपल्याला सांगतोय की भरपूर खा आणि भरपूर मजा करा. तर ही गोष्ट चांगलीच आहे, तो चांगल्या वेळेनेच सांगतोय. त्यासोबत व्यायाम सुद्धा करा, कारण ते सुद्धा महत्वाचं आहे. आणि जो कॅमेरा वर्क आहे आत्ताचा माझा स्टार्टअपचा, तो पूर्ण ती सांभाळते. इव्हन एडिटिंग पण तीच सांभाळते. आणि माझे 2
जे एडिटर आहेत, एक आहे प्रेम थये आणि दुसरा आहे धीरज घरत. हे लोक मला खूप मदत करतात आणि प्रत्येकजण, तू आहेस, प्रणित दादा आहेस, प्रत्येकजण मला खूप चांगला सपोर्ट करतो. त्याबद्दल तुमचं खूप सारं धन्यवाद. आणि आता पोहोचलोय घरी आणि पहिलाच प्रेझेंट गिफ्ट आपल्याला दादाकडून आलाय, गणेश दादाकडून. डिनर विथ युट्यूब सेलिब्रिटी चॅनलचं नाव आहे. दादा जे करतंय ते म्हणजे त्याच्या पाठी शब्द न वापरू काय, बघायला गेलं तर खर्च. दादा प्रत्येकाला कुठले हॉटेलमध्ये घेऊन जातोय, तो हॉटेलचा खर्च प्लस हे गिफ्ट तो देते. त्याच्या समोर मी शब्द वापरू नाही शकलो, पण बऱ्याच ठिकाणी हा शब्द मी वापरायचा होता, पण समोरच्या व्यक्तीला, आणि हा शब्द जो आता कार्य करतोय तो त्याने स्वतःहून निवडलेला आहे. जो त्याला जे करायचं आहे त्याने तो स्वतःहून निवडलेला आहे. त्याच्या बाबतीत आपण काय नाही बोलू शकत. फक्त आपण काय करू शकतो, तो आहे सपोर्ट. जी त्याला मदत लागेल, सपोर्ट लागेल, तो आपण करू शकतो. तर एक आपला आशीर्वाद म्हणजे आशीर्वादाने एक त्याला सबस्क्राईब आपल्याकडून करून टाका, जेणेकरून मोटिवेट होईल आणि अजून आपल्याकडे चांगले चांगले सेलिब्रिटीज आपल्याला बघायला भेटतील. जो फॅमिलीसाठी आहे, म्हणजे टू राज अँड फॅमिलीसाठी यूज होणारी वस्तू दिलेली आहे. कप आहेत ना, उघडू. हे बघा कप आहे. राज आणि मानसीसाठी, जो आमच्या दोघांसाठी आहे. परफ्यूम आहे. तिसरा आहे तो माझ्यासाठी आहे. त्याला कोणी फोडू नका, कारण का तो माझा आहे. दाखवायला लागेल. काय आहे असं सांग. यात असेल लॉट्स ऑफ ब्लेसिंग, म्हणजे बाप्पा असू शकते. मला पण वाटते बाप्पाच आहे. असते किंवा ब्लेसिंग म्हणजे साईबाबा पण देऊ शकतात. साईबाबांची पण बघू आता काय आहे आतमध्ये. बाप्पांची छोटीशी मूर्ती आहे बघा. स्वीट. असाच आशीर्वाद जसं बाप्पाने आपल्यावर ठेवलं तसं तुमच्या आशीर्वादाच्या रूपाने सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या दोन्ही चॅनलला. माझ्या चॅनलवरती किंवा दादा चॅनलवरती तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि ही लहान मूर्ती कशी आहे, गणपती बाप्पा मोरया. तर चला, ही छोटीशी मूर्त आम्ही आता आमच्या देवाऱ्यात ठेवणार आहोत. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.